शुभं करोति। अगं बोल ना लवकर, मला तुला खूप काहीतरी महत्वाचं सांगायचं। एवढं काय महत्वाचं आहे? मला निरोप दे, मी सांगतो। कोण कोण बोलतंय? हाय, आकाश बोलतोय। किमया घरी नाहीये। तिचा मोबाईल तुझ्याकडे कसा? कारण ती माझ्या बरोबर आहे। तू कसं वाटतंय आता? बरे निशादचा फोन आला होता। ऍक्च्युली बराच वेळ वाजत होता म्हणून मी घेतला। त्याला काहीतरी महत्व बोलायचंय तुझ्याशी, आत्ताच्या आत्ता भेटायचं असं काहीतरी म्हणत होता तो। म्हणजे इफ यू वॉन्ट टू गो यू मे। ड्युटी फर्स्ट। प्रोबेशन वर आहे ना मी। परफॉर्मन्स चांगला नसेल तर तू नोकरीवरनं काढून टाकशील। अरे पांडू, अरे तिरकला पोस्टर नीट लाव। होय होय। मग हे दादांच्या चांगल्या कामाची जाहिरात जोरदार झालीच पाहिजे। काय कोण आहे रे? मारुतराव जोमऱ्यांच्या कार्याची जाहिरात करण्याची जबाबदारी शशांक महाजन यांच्यावरती। मारुतराव जोमऱ्यांचे मानसपुत्रच नाही का ते? हो की नाही? या झुमरेच्या जाहिरातीची चिंता करणार तू कोण? जा, त्याला कवटाळून बस जा। आजपासून मी तुझा बाप नाही, तू माझा मुलगा नाही। तू इथे काय आहेस? आत्ताही मी कामात आहे, आपण नंतर बोलू। मला आत्ताच्या आत्ता तुझ्याशी बोलायचंय, ते खूप महत्वाचं आहे। कामाच्या वेळी पर्सनल गोष्टी बोलू नये, हे साधे एथिक्स आहे। खड्ड्यात गेले एथिक्स। मला जे सांगायचंय ते त्याहीपेक्षा महत्वाचं आहे। तू माझ्या बरोबर येईपर्यंत मी इथेच बसून राहणार। निशाद, निशाद प्लीज ऐक ना। काय चाललंय इकडे? हे माझं ऑफिस आहे, गार्डन किंवा रेस्टॉरंट नाही। हा माणूस इकडे काय करतोय? कोणाच्या परमिशनने आत आलास तू? तसंही परमिशन यायला लागते, घुसायला नाही। की मग आत्ताच्या आत्ता यायला इथून जायला सांग। निशाद, आणि जर तुला त्याच्याबरोबर बोलायचं असेल तर तुम्ही दोघं एखाद्या रेस्टॉरंट मध्ये का नाही जात? त्याचं मन खरंच खूप मोठं आहे। त्याचं मन मोठं आहे? मला नाही वाटत। असेलच तर लक मोठा आहे त्याचा। त्याच्या सुदैवाने नेमक्या वेळी समोरचा चुकी करतो आणि याला भाव मिळतो। आकाश बाहेरून वेगळा आहे आणि आतून वेगळा आहे। मला हवी होती संधी मला मिळाली। जप्तीच्या रूपात स्वतःच्या पावलांनी ती चालत आली माझ्यासाठी। आणि दुसरी संधी मी साधली प्रीच्या रूपात। डायरेक्ट तुला ऑफर न देता तुलाच तशी विनंती करायला लावली। सांग, मला काय सांगायचं होतं तुला? काय नाही, सहज तू भेटावंस म्हणून। ही सगळी त्या आकाश साहेबांची मेहरबानी। माझ्याकडून आभार कळव हा त्यांना। आज जर मी तुला निशादला भेटू दिलं नसतं तर तू त्याच्याकडे जास्त ओढली गेली असतीस। पण तुला जे वाटत होतं त्याच्या विरुद्ध वागून मी चकित केलं तुला। त्यामुळेच माझ्याकडे आकर्षित होतो, माझ्याकडे येशील। निशाद आणि माझ्यातला फरकच तुला ते करायला भाग पडेल। शुभं करोति।